नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कोकण ट्रिपच्या फायनल डेला। आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळे फिरायला। तर तुम्ही बघू शकतात की एवढं सुंदर वातावरण आहे। काल रात्री पाऊस पडला होता आणि रोड पण तुम्ही बघू शकतात की वन साइड रोड बंद आहे, फक्त वन वे चालू आहे पुढे जाऊन। अशा रोडला गाडी चालवायला पण भरपूर मजा आहे। इथे बघू शकता तुम्ही एकदम खाली रोड आहे। आता आम्ही पालीला पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पण ब्रिजचं काम चालू आहे। दोन्ही साईडला पण तुम्ही बघू शकता। ते बघ, आता तर सकाळची वेळ म्हणून मार्केट बंद आहे, म्हणून तुम्ही गर्दी बघू नाही शकत, पर आहे असते इथे भरपूर गर्दी। आणि पुढे तर तुम्हाला जाऊन बघू शकता इथे की रोडवरती आंबे घेऊन बसतात, कारण मे महिना आहे तर इकडे आंबे भरपूर असतात। तर शेतकरी लोक स्वतःच आंबे घेऊन इथे रोडवरती बसतात घेऊन। मला स्वस्त पण भेटणार, कारण तुम्ही डायरेक्ट ज्यांची बागा असतात त्यांच्याकडूनच तुम्ही आंबे। जसं तुम्ही हातकंबा सोडून पुढे सरळ जातील, तुम्हाला लेफ्ट साईडला एक बोर्ड येईल गणपतीपुळेकडे जाण्यासाठी रोड। तो रोड तुम्ही जयगड किल्ल्याला पण जाऊ शकता। तुम्ही बघू शकतात प्रत्येक जागी बोर्ड पण लावून तुम्ही आता बघू शकता। इथून दोन रोड जातात, सरळ गेलं तर तुम्ही जयगडला पोहोचणार। आपल्याला इथे लेफ्ट साईडला गणपतीपुळे इथून 10 किलोमीटरवरती आहे। आणि आम्ही आता हे गणपतीपुळेच्या गेटच्या इथे पोहोचलो। तुम्ही बघू शकता गर्दी होती काल तर संकष्टी होती म्हणून आज गर्दी आहे इकडे, आणि वरतून सॅटर्डे पण होता। मग चला आता प्रवेश करूया आतमध्ये। थोडी लाईन आहे गाड्यांची, प्रायव्हेट गाड्यांसाठी। इथे तुम्हाला गेटवरती पैसे पे करायला लागणार पार्किंगसाठी, जास्त नाही, हार्डली 30 ते 50 रुपये घेतात हे लोक पार्किंगचे। मग तुम्ही आतमध्ये एंटर करू शकतात अगर प्रायव्हेट गाडी असली तर। चला आपण पण जाऊया आतमध्ये, कारण पार्किंगसाठी थोडं आपल्याला स्ट्रगल करायला लागेल, कारण ऑलरेडी लोक कालपासूनच येऊन थांबलेले इथे दर्शनासाठी। तरी पण आम्ही सकाळी 8:30 वाजले, 8:30च्या आसपास आम्ही आलो आहे, तरी पण लाईन आहेच गर्दीसाठी। तर जाऊया, पार्किंग करूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया। चला पुढे। मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गणपतीपुळ्याला, हे प्रवेशद्वार आहे। आता आम्ही मंदिरात चाललो आहे दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं। फिलहाल तर इथे तर लाईन तर खाली आहे, कारण आम्ही सकाळ आलो आहे, आता 9:30 झाले। हे आहे रत्नागिरीतलं गणपतीपुळ्याचं मंदिर, जे सुप्रसिद्ध मंदिर आहे गणपतीपुळ्यामध्ये। आणि एवढं सुंदर वातावरण इथलं। मित्रांनो तुम्हाला इथे सगळे शॉप भेटतील गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या जवळ। सगळे खाण्याचे हॉटेल वगैरे पण आहे इथे चांगले। मित्रांनो हे आहे आपलं गणपतीपुळ्याचं बीच सुप्रसिद्ध। तुम्ही बघू शकतात माझ्या मागे सगळे गेम्स वगैरे पण आहे इथे। आता राईड्स वगैरे जसं की बनाना राईडपासून ड्रॅगन राईड, भरपूर सगळे राईड्स आहेत जसे गोव्याला असतात। मग मित्रांनो आता आपण जाऊया घरी परत। पण आता आपण जाणार आरेवारे बीचकडून। तुम्हाला पण मी दाखवतो की असा एक रोड आहे रत्नागिरीमध्ये, जो एका बाजूला अरबी समुद्र, एका बाजूला डोंगर आहे। तुम्ही बघू शकतात, तुम्ही कोकणामध्ये एवढे सुंदर बेटवाले रोड तुम्ही बघितले नसतील, तुम्ही बघू शकता। आम्ही तर येत असतो, तुम्ही पण एकदा येऊन बघा, एवढा सुंदर रोड आहे। असं वाटतं की भाई या रोडला येऊन आहे ना की भाई निवांत एका जागी गाडी उभी करून फक्त समुद्राकडे बघावं, कारण एवढं सुंदर वातावरण। तर तुम्हाला कुठे स्ट्रेस जे तुम्हाला असेल आणि ते तुम्हाला फ्री करायचं असेल तर एवढ्या सुंदर वातावरणापेक्षा तुम्हाला कुठलीच जागा भेटू नाही शकत। आणि गणपतीपुळ्यापासून आरेवारे बीच जास्त लांब नाही आहे, हार्डली मी किलोमीटर तर नाही बघितलं, पण अराऊंड तुम्हाला 10 ते 15 मिनटं तुम्हाला लागू शकतात या बीचपर्यंत पोहोचण्यासाठी बाय रोड। अगर तुम्हाला हा माझा कोकण ट्रिपचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, की मी अजून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू आणि पुढच्या टायमाला आम्ही कोकणामधले जे जागा मी कवर नाही केले ते आम्ही कवर करू तुमच्यासाठी। बाय बाय।